श्री स्वामीनारायण मंदिर प्रमुख स्वामी सभागृह येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची बैठक संपन्न। 17 ऑगस्टला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन। स्वामीनारायण मंदिर येथे मंदिर विश्वस्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन। आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सदर या बैठकीच्या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। या बैठकीत श्री स्वामीनारायण मंदिर, एकविरा देवी मंदिर, नरसिंह मंदिर, कानदेश वारकरी सेवा मंडळ, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती, शिवशंभू प्रतिष्ठान, वकील संघ आदी सर्वच मंदिरांचे विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। येत्या 17 ऑगस्टला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन धुळे जिल्ह्यात करण्यात आले असून धुळे शहरातील श्री स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे येथील सभागृहात दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी 9:30 ते 4 दरम्यान भव्य स्वरूपात महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने सर्व महाराष्ट्रातील विविध न्यास मंदिरांचे विश्वस्त यांनी या ठिकाणी उपस्थिती राहून या अधिवेशनात सहभाग व्हावे असे आवाहन या ठिकाणी या बैठकीतून करण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरचा विश्वस्त आनंद स्वामी, प्रशांत जुवेकर यांनी या ठिकाणी सर्व मंदिर विश्वस्तांना आवाहन केले असून या महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मंदिरांवर होणारे आघात, मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरात भ्रष्टाचार, पैसे घेऊन VIP दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे यासह वक्फ बोर्डाचा अतिक्रमण अशा विविध विषयांवर या ठिकाणी या अधिवेशनात चर्चा विनिमय होणार असून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने सर्व मंदिर विश्वस्तांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर या महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन श्री स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे, श्री एकविरा देवी मंदिर देवपूर धुळे, श्री नरसिंह मंदिर आग्रा रोड धुळे, कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे, महाराष्ट्र मंदिर महासंघ धुळे, हिंदू जनजागृती समिती धुळे, शिवशंभू प्रतिष्ठान धुळे आदी सर्व बिल्डर असोसिएशन, वकील संघ आदींच्या सहकार्याने या ठिकाणी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले।